तर गाईज वेलकम टू द व्हिडिओ गाईज. आज माझा आहे वर्क फ्रॉम होम. तर मी आज सकाळी उठलो, मस्त ब्रेकफास्ट केला, मी माझ्या माझ्या कामाला बसलो. मग मला क्लिक झालं, अरे काल आम्ही लंचचं डिस्कस केलेलं काय बनवायचं. तर आमचं ठरलं की उद्या बनवायची चिकन बिर्याणी आणि मी खूप एक्सायटेड होतो कारण की हिची चिकन बिर्याणी काय लागते, एकदम मस्त लागते. म्हणून मी खुश होतो, म्हटलं उद्या खाईन चिकन बिर्याणी. आणि मला क्लिक होतं, इथं मला बोललीच नाही चिकन आण. मग विदाऊट चिकन चिकन बिर्याणी कसं बनणार. थोड्या वेळाने ती आली परत बेडरूम मध्ये आणि तिचं तिचं काम करायला लागली आणि मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होती आणि मी माझ्या माझ्या कामात बिझी. मग हलकी माझी नजर गेली, काय करते टाइमपास. मग मला क्लिक झालं की लंच तर काय बनत नाहीये आज, कारण की तिने चिकन पण मागवलं नाही. त्यात तिथे बसली आहे, मे बी ऑनलाईन ऑर्डर करायचा तिचा प्लॅन आहे. तर आता ती गेली आंघोळीला, आंघोळीवरून ती आली, मग आम्ही डिस्कस करू आजचं लंचचं काय. तर लेट्स सी. दुरा, मी आज ऑब्झर्व केलं, तू मला आहे ना चिकन आणायला पाठवलं नाहीये आणि त्यात तू लंच पण स्टार्ट नाही केलाय. तुझा प्लॅन काय नक्की, आपण लंच काय आज मी करायचं. जेवण नाही बनवणार आहे कारण माझ्या पोटात दुखतंय. तर बेसिकली आज तुझा आराम डे. हो, पण तुझी इच्छा काय आहे मागवायची. मला चिकन क्रिस्पी खायची होती. चिकन क्रिस्पी व्हेज नाही. मला चिकन क्रिस्पी खायची होती, पण चिकन क्रिस्पी मागवली तर मग त्याच्याबरोबर काय खाणार हे परत क्वेश्चन. त्यात ऑइली. ऑइली मला चालेल कारण मला असं टेस्टी टेस्टी खायची खूप इच्छा आहे आज. हा, झणझणीत. हा, म्हणून मला चिकन क्रिस्पी खायची होती. पण म्हटलं मग त्याच्याबरोबर परत काय खाणार, म्हणून मग एकच ऑप्शन राहतो, बर्गर. तर मग मी असं विचार करते, माझा फेवरेट बर्गर मागवायचा, त्याने मी ओळखतो. आपण पोट भरेल. जिमीज बर्गर. हा, तर आता मी जिमीज बर्गर ऑर्डर करणार आहे. ये जिमीज बर्गर खाऊ आज. आणि युकीला पण जिमीज बर्गर खूप आवडतो. ऑफर बघ बाबा, काय ऑफर आहे. हा, जिमीज बर्गर महाग आहे ऍक्च्युली, तर ऑफर पाहिजे. 700-800 रुपये होतात दोन बर्गरचे जिमीजच्या. दोन ऑफर आहेत. ऍक्सिस बँक मायझोन क्रेडिट कार्ड 120 ऑफ होणार आणि IDFC डेबिट कार्डला 125 ऑफ होणार आहे. दोन्ही कार्ड आहेत माझ्याकडे, ऍक्सिसचं पण आहे, IDFCचं पण आहे. मग आपण IDFC वापरू कारण 5 रुपये जास्त ऑफ होतं. तर गाईज, मी हिला जरा कार्डचे डिटेल्स देतो, आम्हाला ऑर्डर करायचं आहे. तर आमच्या डिस्कशन नंतर शेवटी जिमीज बर्गर ऑर्डर झालेले आहेत या ठिकाणी आणि हिने केलेत. सांग कितीला होते. 750चा बर्गर होता. दोन बर्गर. हा, दोन बर्गर होते. डेबिट कार्ड लावून 623 ला भेटले. तर गाईज, लंचची सोय झालेली आहे. आता आम्ही वाट बघतोय कधी येतील बर्गर. जिमीज बर्गर आलाय या ठिकाणी आणि हा बघा वास घेतोय कारण त्याला युकी, खूप तुझं आवडतो. नाहीये. हा, ह्याला जिमीज बर्गर खूप आवडतो. जेव्हा जेव्हा घरी बर्गर येतो ह्याला पाहिजे. तू बर्गर तर आणलास, पण प्लेट्स कोण आणणार. आणतो. गाईज, अनबॉक्सिंग स्टार्टेड. युकी, तुला जिमीज बर्गर खायचा युकी बॉय. दोघांना सेम बर्गर आहे ना. हो, डबल पॅटी. क्रंची फ्राईड चिकन बर्गर. ह्याच्यामध्ये 2 पॅटी असतात एका बर्गर मध्ये आणि खूप चिकन असतं, त्याच्यामुळे खूप पोट भरतं चांगलं. काय बोलते. तर गाईज, हा आहे बर्गर. लेट्स सी. सही. बापरे, मला जास्त वाटतं मी फर्स्ट टाइम वाटतं हा खातोय ना. तू नेहमी हा मागवते, माझा साधा असतोय ना. हो, आता हा एवढा मोठा मला समजेल किती भरतं पोट ह्याच्याने. बर्गर फर्स्ट बाईट. मस्त. पण हे पण अनहेल्दीच आहे का ग. ह्याचा सॉस पण मस्त आहे. मला आहे ना जास्त टँगी सॉस नाही आवडत. का टँगी नाही, याच्यात कोणताच टँगी सॉस नाही. बरं झालं जिमीज ठाण्यात आलं आहे ना. ही जे ठाण्यात नव्हतं, ही तेव्हापासून बोलते. एक बर्गर आहे, तो खूप फेमस आहे, मस्त लागतो. अंधेरीला येतो आणि आपण जाऊया. मग नंतर समजलं ठाण्यात पण आलंय, न्यूली लॉन्च्ड. तो वाटतं 1 वर्ष झालं त्याला. अशा 2 पॅट्या असतात. बापरे, पण खाल्ल्यावर जरा गिल्टी वाटतं. बापरे, तू कसं खायची इतकं. म्हणून तू 1 पॅटी मला द्यायची. नाही, एक मी नेहमी युकीला द्यायची. तू असायचा तुला द्यायची, हा नसला युकी खायचा. तोंडाला लागतंय सगळं.
मेसी एकदम होतं. भरभरून देतात ते लोक. हो व्हेज काय? वाला पण मी जेव्हा पनीर मागवतो ना, व्हेजिटेबल्स आणि ते क्रिस्पी ओनियन्स वगैरे, तो पण चांगला आहे व्हेज पनीर. हे बघा मध्ये मध्ये आहे ना ती इथे टाकते आणि तो येतोय आणि खातो. म्हणजे जिमिस साठी ना आमच्यापेक्षा हावरा हाच. ते बघा. तर असा दिवस आरामाचा पाहिजे ऍक्च्युली, आहे ना तुला, जेव्हा तुझं पोट वगैरे दुखतं चम्स. असतात मग त्यावेळेस खरंच काही काम करावं असं वाटत नाही. पोट वगैरे दुखतं आणि आराम करावासा वाटतो. तर अशा वेळेस मागवत जायचं बाहेरचं. आणि काय आता झालं? मला ऑफिसचं पण काम करायचंय, जे की मी जास्त नाही करणार आहे. तर ऑफिसचं काम असेल खूप अनहेल्दी फील होतं ना. अनहेल्दी आहे. पण याचं जे चिकन आहे हे चिकन ब्रेस्ट आहे ना, प्रोटीन आहे. प्रोटीन आहे पूर्ण. हे झालं की बनव जलजिरा. आता जलजिराची ऑर्डर आली आहे. ॲक्च्युली जेव्हा पण आम्ही असं चांगलं खातो, काहीतरी काय इंटरेस्टिंग खातो, चिकन किंवा बाहेरचं खातो, तर आम्हाला त्यानंतर एक ड्रिंक लागते जी मी घरी बनवतो. मीच बनवतो ती नेहमी. तर ती त्याच्यात एक जलजिराची पावडर येते, ती टाकतो. तुम्हाला डायरेक्ट दाखवतोच ना काय पकवतोय मी. तर काहीच तुम्ही पण सांगा, जेव्हा घरी लंच बनत नाही किंवा बनवा असं वाटत नाही तेव्हा तुम्ही काय ऑनलाईन ऑर्डर करून खाता. आम्ही एकदाही जिमिसच्या ते द वॉकला शॉप आहे ना, स्टोर आहे ना त्यांचं, तिथे गेलो नाही. नेहमी ऑनलाईनच मागवतो. द वॉकला एकदा आम्ही इथे गेलेलो, सिनोनाज पिझ्झा. तो मस्त वाटला. सार्डो पिझ्झा असतो, महाग आहे भाई, काय 800 रुपये, 800 पासून पिझ्झे स्टार्ट होतं वाटतं तिथे. दोघांचं होतं. मोठा असतो पिझ्झा पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे यार. पण सार्डो सगळीकडेच एक्सपेन्सिव्ह असतो. मस्त आहे, आवडला मला. मेन म्हणजे तो गिल्ट फ्री आहे, Healthy. हेल्दी आहे. लवकर प्यायला मिळालं तर बरं होईल. इनडायरेक्टली सांगते, लवकर संपव आणि जा बनवायला. ऍक्च्युली असं करायला पाहिजे, आधी बनवायला पाहिजे. खाता खाता प्यायला मिळालं. मला प्यायला लागतं खाताना प्यायला लागतो. माझा बर्गर संपला, एकदम मेसी वातावरण झालंय. आता मी जातो, हे फेकतो आणि ती ड्रिंक बनवतो. तर हीच ती ड्रिंक जी मी बनवतो रोज. हे बघा, हिला खूप आवडते. मजा आहे आज, आराम. ह्याच्यामध्ये सोडा नाही आहे, ह्याच्यामध्ये फक्त पाणी आहे. साखर टाकली मी, साखर आहे, बाकी जिरं. बाकी पोटासाठी चांगलं आहे. मला हे सारखं लागतं, पण आज जरा लिंबू कमी आहे. मला वाटलंच लिंबू कमी बोलेली, कारण की मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी छोटावाला पीस घेतला काही. पण मला जास्त गोड आणि आंबट असं लागतं. आणि जरी हा ग्लास मोठा दिसत असेल तर ह्याच्यात तेवढंच पुरतं जेवढं ह्याच्यात आहे. फक्त दिसायला मोठा आहे. दिसायला वाटतं ही खूप पिते. हा माझ्या पप्पांचा ग्लास आहे, जो मी घेऊन आली आहे. संध्याकाळचं काय, मी संध्याकाळी काय ना बनवणार आहे. बाहेर जायचं का? आयबीस. हो, आयबीज मध्ये उज्जलो का? चालेल. होय, इथेच प्लॅन ठरला आपला संध्याकाळचा. पण मला वाटलं सेपरेट डिस्कशन करावं लागेल संध्याकाळचं. अजून कन्फर्म नाही. आता पोट भरलं तर काहीच खावं. परत एक डिस्कशन मे बी होईल संध्याकाळी माझं. किंवा आपण तिकडे जाऊ शकतो, ताटण घाट. पण डिपेंड करतं काम कधी संपतंय. तर आता माझं झालंय, चल आता पटापट आहे ना आपण ऑफिसच्या कामाला लागू आणि लवकरात लवकर संपवायचं बघू. मग आपल्याला कुठे 8ला आणि 8-9ला बाहेर जेवता येईल. काय बोलतेस? तर गाईज भेटू आपण आता संध्याकाळी. तर गाईज आम्ही ठरवलंय कुठे जायचं आज डिनरला. आम्ही जातोय कुठे जातोय आम्ही? काठ आणि घाट. आणि आता वाजले 9, निघू आम्ही लगेच. आम्ही दोघं रेडी आहे. आणि हा माझा आउटफिट, ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स, एकदम सिंपल. कैसा लग रेला है बताओ कमेंट में. आणि हा मधुराचा आउटफिट क्यूट दिसते, एकदम मस्त. चला. आणि युकीला समजलंय आम्ही जातोय बाहेर. तो एकदम डाऊट मध्ये, त्याला थोडंसं खायला देतो आम्ही. काय मग पहिल्यांदा आपण चाललोय व्लॉग करायला बाहेर आम्ही जास्त नाही करणार, कारण आम्ही कम्फर्टेबल नाही. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर करावं लागेल. मी पोहोचलोय काठ आणि घाटला. मस्त दिसतंय एकदम. आता मी वरती जातोय. ऍक्च्युली आले ना त्यांनी आम्हाला वरती पाठवलं. खाली गर्दी आहे. 9 वाजले आता, लवकर गर्दी होते यांच्याकडे.
आज वेडनेसडे आहे ना. आणि निघताना बाईच्या घराजवळ ना साईबाबांचं मंदिर आहे फेमस ठाण्याचं. तिथे काहीतरी आता मस्त इव्हेंट चाललाय मोठा आणि फुल मेळा टाईप भरलाय, पूर्ण ट्रॅफिक लागलंय. आम्ही ऑर्डर वगैरे दिली आहे. ऑर्डर आम्ही करतोय कोल्हापुरी चिकन मसाला एक सांगितलाय, एक सुरमई थाळी सांगितली आहे आणि तांदळाची भाकर आणि बाजरीची नाही ज्वारीची भाकर थाळीमध्ये इन्क्लुडेड आहे ही. आणि भाजणीचे वडे हे वेगळे आहे सेपरेट. इथे त्याचं खूप तारीफ ऐकली आहे काठ आणि घाटची, म्हणून आम्ही इथे आलोय. मस्त फिश खाणार, चिकन खाणार. त्यांनी हे नाही सांगितलं की याच्यामध्ये डेझर्ट काय येईल यार. डेझर्ट घ्यायचं राहिलं, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. थाळीमध्ये काय आहे डेझर्ट मिळतं. तर असं आहे. बरोबर करत मग मोबाईल बघत बसायचा. ही बघा इथे आलोय म्हटलं ब्लॉग मध्ये काहीतरी बोल, मोबाईल बघत बसली. बोरिंग कपल व्हायचंय का आपल्याला? बोरिंग कपल व्हायचंय. आता आम्ही वेट करतोय. किती वेट आहे मग तुझं? वेट करतोय. बापरे काय लागलंय तुला? त्या दिवशी ते डोसा करताना हिला आहे ना काही नाही काही लागत असतं किचन मध्ये. ती ना मला वाटतं ऑफिसचं काम डोक्यात असेल हिचं काम करताना, आणि इकडे तिकडे लागत असत. नाही मी त्या दिवशी तुला सांगितलं ना, तिथून एक मुंगी जात होती, तिला मी मारायला गेले आणि मला लागलं. वा, मुंगी मारताना स्वतःला लागलं म्हणजे इन्स्टंट कर्मा मिळाला. त्याचे पण तू हेच बोलले. अरे ज्यांचा मेन्यू काय मस्त आहे हे बघा, मेन्यू कार्ड वुडनचा मेन्यू कार्ड आहे. आजचा दिवस कसा ना वेगळाच होता. आपण आज घरी जेवण बनवलंच नाही, ते पण वर्किंग डेला, वीकेंडला नाही. हा, आपण असं डेटला डिनर डेटला यायला पाहिजे यार. मी काय होईल माझ्याकडे बघतोय काहीतरी बोल ना, तुझ्या मनात काय आहे? हा म्हणजे दुपारपर्यंत आराम केला, त्याच्यानंतर तर मी काम केलं. ऑफिसचं काम आम्ही संपवलं 8-8:15 संपवलं नाही मी माझं काम, म्हणजे आजच्या दिवसाचं मी मी केलं. मला असं वाटलेलं मी आज काहीच नाही करणार, नंतर बंद झालं ना दुखायचं, मग मी काम करायला लागले. आली आहे ही सुरमई थाळी. सगळ्यात पहिले मी सुरमई थाळी दिली आहे. एक सुरमई येते, त्यात गुलाबजाम येतं, लोणचं आणि सोलकढी माझे फेवरेट. आणि हे आले कोंबडी वडे आणि कोल्हापुरी चिकन मसाला. हे वडे मस्त येतं, असं वाटतं मेदू वडे यार. असे वडे मी नाही बघितले कधी होल मध्ये. आता असेच असतात. माझ्या मम्मी पण पाडते. हो, एकदम असे फुलले आहेत पूर्ण. हे तर बापरे काय मसालेदार आहे, ऑइली. कोल्हापुरी चिकन मसाला खूप छान आहे, मला खूप आवडला. खाऊन बघ. हा माझा पहिला बाईट. टेस्ट वाईज व्हेरी नाईस. राहिलं की आपण घेऊन जाऊ. मस्त आहे, मस्त आहे गाईस. म्हणजे असा स्पायसी पण आहे आणि असा स्मूथ आहे. ग्रेव्ही एकदम स्मूथ आहे ना, आणि थोडंसं स्वीट पण आहे, वेगळं आहे. स्पायसी पण आहे. पहिली डिश तरी मस्त आहे. सोल कढी आता मी ट्राय केली, ही पण मस्त आहे. बघ पिऊन. मला आवडत नाही म्हणजे अशी मी नाही प्यायली, ही मला आवडली. चांगलं मस्त आहे यार सोल कढी. जेवण मस्त आहे, बेटर दॅन ते दुसरं हॉटेल आपण गेलेलो मध्ये. आम्ही गेलेलो मी हाय कोळीमध्ये. तर मी हाय कोळीपेक्षा मला हे जरा मस्त वाटलं. प्राइजेस बद्दल सांगू आम्ही. काही थोडं आता तिखट लागायला लागलंय आणि आम्ही घेतोय फ्रेश लाईम सोडा. मला एक चॅलेंज सुचलंय मधुरा. मी तुला लिरिक्स सांगतो, तर गाणं ओळख. ते लिरिक्स इंग्लिश मध्ये असेल. यू केम इन माय लाईफ, माय लाईफ बिकेम हेवन. नाही, रॉंग बोलतो. यू केम इन माय लाईफ, देन एव्हरीथिंग गॉट सेट. हिंदी गाणं. यू केम इन माय लाईफ, देन माय लाईफ गॉट सेट. सेटल झालं म्हणजे लाईफ सेटल झालं. सांगा तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये. तू मेरे हा जिंदगी में आए. बरोबर आहे. फक्त आता तुला गाणं ओळखायचं. मेरी जिंदगी में आए नाही. मग ते लाईफ बिकेम सेटचं काय? हरली की सांग. माना आवडत्या हरली. तुम जो आए जिंदगी में बात बन गई. तू रॉंग केलं. बात बन गईचं काय इंग्लिश आहे यार? तू रॉंग केलंस. फ्रेश लाईम सोडा पण आलाय. तर गाईज आमचं जेवण झालंय. मधुरा गेली हात धुवायला. आता आम्ही बिल मागवलंय आणि सगळं बिल वगैरे पे करून घरी जाऊन आम्ही रिव्ह्यू करू. तर बाय. तर गाईज आम्ही घरी आलेलो आहे मस्त फिश आणि चिकन खाऊन.
तर आम्ही जस्ट शॉर्टमध्ये सांगू काय कसं वाटलं आम्हाला आणि व्लॉग एंड करू. तर सुरुवात कशाने, चिकनने. आम्ही सगळ्यात पहिले मागवली कोल्हापुरी. कोल्हापुरी चिकन मसाला. तर तो तुला कसा वाटला? मस्त, मला खूप आवडला. मी जास्त करून त्याच्याबरोबरच खाल्ला. स्पायसी गोष्टी तुला आवडतात यार. तो स्पायसी होता, टँगी होता, त्याच्यामध्ये थोडंसं स्वीटनेस पण होतं. मस्त होता, मला खूप आवडला. मी परत ट्राय करीन तो. त्याच्याबरोबर वडे घेतले होते, मालवणी वडे होते ना, मालवणी भाजणीचे वडे होते, खूप छान होते आणि मस्त ते फुललेले एकदम भारी होते. मला ती डिश खूप आवडली. त्याच्यानंतर आम्ही घेतलेली पहिले रेटिंग चिकनला आणि ते पूर्ण डिश जी आहे चिकनची, त्याला किती रेटिंग देशील 10 पैकी? 10 पैकी मी देईन 8. मी 9 देईन. फिश थाळी मिक्स्ड ओपिनियन. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ज्या मला नाही आवडल्या, म्हणजे आवडल्या पण युज्युअल होत्या, असं काही स्पेशल नव्हतं. जसं फॉर एक्झाम्पल जवळा होता, तो मला इतका नाही आवडला. जवळा तर 3, कारण की मी याच्यावर खूप बेटर आधी बघला. मी देईल 5-6 रेटिंग देईल. इतका काय घरगुती वाटत होता एकदम. डिश फिश सुरमई कशी वाटली? ठीक होती, त्याच्यामध्ये मीठ कमी होतं. ह्याच्यावर बेटर मला वाटतं घरी बनते, पण ठीक होती, काही खास नाही. मला पण मीठ कमी वाटलं. किती रेट करशील सुरमईला? 10 out of 6. मी पण 6-7 एवढंच देईल. सोलकढी मला आवडली. हिने नाही प्यायली, मला आवडतच नाही, पण चांगली होती. सोलकढी चांगली होती. मी देईल 7-8 देईल. 8 देईल. त्यामध्ये गुलाबजाम कसे होते? गुलाबजाम चांगला होता. मी 9 देईन 10 out of. आणि त्याच्यामध्ये एक हे पण होतं फिश लोणचं, ते मी 10 out of 10 देईन. 10 out of 10. ॲक्च्युली मला काही आंबट गोष्टी आवडत नाही, तर मी देईल 6-7. आणि गुलाबजाम मी देईल चांगले 9. ओव्हरऑल फिश थाळीला किती देशील? ओव्हरऑल फिश थाळीला मी 6 देईन, कारण त्याच्यामध्ये खूप कमी गोष्टी होत्या ज्या मला आवडल्या. मी पण 6. भाकरी चांगली होती, कारण आम्ही दुसऱ्या एका हॉटेलमध्ये लास्ट टाइम खाल्ली, ती खूप कडक होती, खूप चांगली होती. आणि ते तांदळाची बोलायचं आहे का? तांदळाची मी खाल्ली. आणि लोणचं, ते प्रॉन्सचं, ते 2 गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. बाकी सगळं मला युज्युअल वाटलं, पण चिकनवालं मला खूप आवडलं. आणि थोडं राहिलंय तर आम्ही पार्सल पण घेतलंय, जे मी उद्या खाणार. आणि बिल आमचं झालंय 1612 रुपये. तर आम्ही ते स्विगी डायनर थ्रू गेलं तर 10% ऑफ मिळाला. तर किती झाले? 1421. आणि मेन म्हणजे त्यांनी आहे ना CGS नाही, सर्व्हिस टॅक्स लावलेला 5%. तो आम्ही सांगितला वेव ऑफ करायला, तर आमचे 75 रुपये तिथे वाचले, तो कमी झाले. आणि ना मेन म्हणजे मला याच्यावरून एक किस्सा आठवला. आम्ही सिनोनसला गेलेलो एकदा, त्याच्यात पण सर्व्हिस चार्ज लावलेला त्यांनी, आणि तो खूप होता, 110 रुपये काहीतरी. आणि मग ती बिल पे करणार होती, तर मी म्हटलं आपण सर्व्हिस चार्ज, मी त्या वेटरला सांगितलं काढायला, तर त्यांनी लगेच ऐकलं आणि त्यांनी ते 110 रुपये कमी करून बिल आणलं हिच्याकडे. ही इम्प्रेस झाली आतून, ती आत्ता मला सांगते. ॲक्च्युली ती खुश झालेली, वा हे कसं असं पण होऊ शकतं. तर काही जर तुम्हाला पण नसेल माहिती ना, तर सर्व्हिस चार्ज तुम्ही सांगू शकता बिंदास की वेव ऑफ करा. जे कोणत्याही हॉटेलमध्ये जात असाल तर त्यांनी सर्व्हिस चार्ज लावला असेल, तो वेव ऑफ करू शकता. आणि या हॉटेलचे रेट मला जास्त वाटले ॲज कम्पेअर टू अदर हॉटेल्स. टेस्ट चांगली होती, पण स्टील रेट जास्त होता. जसं ते आपलं फ्रेश लाईम सोडा 150 रुपीज होता एक ग्लास, बाकी ठिकाणी 110ला भेटतो. तर ॲज कम्पेअर टू बाकी ठिकाणांपेक्षा इकडे प्राईस जास्त होती, तर म्हणून त्याच्यापेक्षा सर्व्हिस चार्ज आम्ही वेव ऑफ केला. तर गाईज हा होता आमचा दिवस. आम्ही केलं मस्त डिनर. दुपारी आम्ही खाल्लं बर्गर, आणि आत्ता आम्ही खाल्लं काट अँड थाट. ही आम्ही दोघं थाट बोलतो, काट अँड थाट. तर गाईज आता आम्ही ब्लॉग एंड करतो. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणीच आम्हाला बघत नाहीये तर बघा. बाय, गुड नाईट.